नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर आहावा राज्य महामार्गावर अंबासन येथील शिवबान फाट्यानजीक काकडगाव शहरातील रेड रोज फार्मजवळ दुचाकीच्या तिहेरी अपघातामध्ये 2 दुचाकी जागीच ठार झाले तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून मालेगाव येथील खाजगी रुग्णालयामध्ये जखमींना हलवण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर आहावा राज्य महामार्गावरील चिराई ते सावतावाडी रस्त्यावर नव्याने काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र या रस्त्यावर कुठेही दिशादर्शक फलक, पांढरे पट्टे किंवा गतिरोधक बसवण्यात आले नसल्याने वाहतूक करणारे सुसाट वेगाने धावतात. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार सायंकाळच्या सुमारास शिवबान फाट्यानजीक गुलाब साधुकोर यांच्या फार्मजवळ नामपूरच्या दिशेने भरधाव जाणारे दुचाकी क्रमांक MH18 CF 9728 हुलकावणीच्या प्रयत्नामध्ये थेट समोरच्या दुचाकीवर जाऊन आदळले. अपघात इतका भीषण होता की 2 दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. दरम्यान नामपूरहून बांधकाम कामगार परतीच्या वाटेवर असताना सदर मजुरांना या अपघाताचा फटका बसला. दुचाकी थेट मजुरांच्या दुचाकीवर आदळल्याने दोन्ही जण गंभीरपणे जखमी झाले. त्यांना तातडीने अंबासन येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर मालेगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर अन्य जखमींना नामपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना साक्री तालुक्यातील लोहणे येथील 30 वर्षीय पंकज रवींद्र बागुल आणि कळवण तालुक्यातील चाचेर येथील 45 वर्षीय बापू कारभारी बागुल यांना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश हिरे यांनी तपासणी करून मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र सोनवणे करीत आहेत. दरम्यान या अपघातामध्ये अंबासन येथील चेतन ज्ञानेश्वर बोरसे, चाचेर येथील अनिता बापू बागुल हे गंभीर जखमी आहेत तर तेजस उत्तम शेवाळे तसेच प्रशांत दगाहिरे दोघेही मालेगाव वडगाव यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान अंबासन येथे झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जीव गेल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत तसेच दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान या घटनेमध्ये दोघांना जीव गमवावा लागल्याने बागलाण तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी हर्षवर्धन खैरनार, बागलाण. धन्यवाद.